नमस्कार. बऱ्याचदा होतं काय की आपण साडी नेसतो, छान मेकअप करतो, पण हेअरस्टाईल ती तर करायची राहूनच जाते. तर तुमचं सौंदर्य अजून खुलवण्यासाठी सुंदर आणि 5 मिनिटात होणारी हेअरस्टाईल आपण बघणार आहोत. हेअरस्टाईलच्या व्हिडिओमध्ये माझ्या चेहऱ्यावर मेकअप आहे, कारण मी मेकअप ट्युटोरियलची व्हिडिओ सुद्धा केली आहे. पण कम्युनिटी पोस्टमध्ये सगळ्यात जास्त वोट्स हेअरस्टाईलला आले, त्यामुळे सगळ्यात पहिली व्हिडिओ अपलोड होतीये ती म्हणजे हेअरस्टाईलची. साडी, ज्वेलरी, मेकअप आणि हेअरस्टाईल हे सगळं परफेक्ट असल्यावर तुम्ही असा परफेक्ट लुक क्रिएट करू शकता. आता आपण बघणार आहोत की 5 ते 10 मिनिटांमध्ये अगदी सुंदर साडीवर सूट होईल अशी हेअरस्टाईल कशी करायची. सगळ्यात पहिले तुम्ही छान तुमचे केस विंचरून घ्या आणि मधलं पार्टिशन आपल्याला करून घ्यायचंय. जर का तुम्हाला नसेल आवडत मधलं पार्टिशन तर मग तुम्ही साइड पार्टिशन सुद्धा करू शकता. आपल्याला हाफच करायचंय इतकंच. ठीक आहे. 2 पार्टिशन मिळाल्यानंतर कानाजवळून जितके केस जातात तितके केस आपल्याला घ्यायचे आणि त्यांना मागच्या साईडला टर्न करायचे आणि रोल रोल. आपल्याला खूप पटकन करायची ही हेअरस्टाईल, त्यामुळे आपण ब्रेड वगैरे बनवत नाही आहोत. जस्ट रोल करून आपण सोडून देणार आहोत आणि टिपटॉपच्या क्लिप्सनी त्याला सिक्युअर करा. ठीक आहे. हे झालं. सेम या साईडला सुद्धा करून घ्यायचंय. मागच्या साईडला रोल रोल. पुन्हा एकदा क्लिप्सनी सिक्युअर करून घ्या. 1 मिनिटमध्ये आपला हा फ्रंट पोर्शन झालेला आहे. आता आपण मागे काय हेअरस्टाईल करता येईल हे मी तुम्हाला आता दाखवते. आता मार्केटमध्ये डोनट येतो की त्याच्यापासून तुम्ही बन तयार करू शकाल, पण जर तुमच्याकडे डोनट नसेल तर असा खूप जाड रबर येतो ना, तो घ्यायचं आणि त्याचं पोनी बनवायचं. आता मला माझा गजरा मानेवर आवडतो, त्यामुळे मी खूप खालीच करणार आहे. असं आपण करून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचंय, आता आपल्याला खाली वाकायचं आणि केसांना चारी बाजूला पसरवून घ्यायचं. म्हणजे आता मी इथे आहे ना, आता हे हाफ केस डाऊन अँड हाफ केस अप आणि असं आपल्याला हे पसरवून घ्यायचे आणि दुसरा एक रबर घ्यायचं आणि त्यावरनं तो सिक्युअर करायचा. असं एक तुम्हाला आतमध्ये सर्कल मिळेल बन सारखं. आणि आता हे जे राहिलेले केस आहेत जे असे डोळ्या बिळ्यावर येतात त्यांची आपल्याला करायची आहे वेळ. आता तुमचे केस मीडियम लेंथचे असतील तर ही हेअरस्टाईल तुम्हाला अजून इझी जाईल. मला थोडे डिफिकल्ट जातं हेअरस्टाईल वगैरे करणं, पण तुम्ही नक्की ट्राय करा हे सगळं. एक नॉर्मल आपली साधीशी वेणी करून घ्यायची. हात दुखले. अगदी शेवटपर्यंत तुम्हाला वेणी घालून घ्यायची आहे. आणि आता या वेणीला तुम्हाला तुमच्या बनच्या भोवती सिक्युअर करायचं. आता बघा, हे आत्ताच किती सुंदर दिसत असेल. यू पिन्सनी तुम्हाला ते टक करून घ्यायचं. आता यामध्ये तुम्ही 2 स्टाईल करू शकता. जर तुम्ही वेस्टर्न आउटफिटला जाणार असाल किंवा तुमची साडी अगदीच अशी ट्रॅडिशनल नाहीये, तुम्हाला गजरा वगैरे नाही घालायचा आहे,
तर ज्या पिन्स मिळतात मार्केटमध्ये ज्यामध्ये त्याला हिरे असतात, यू पिनला किंवा मोती असतात, ते तुम्ही तुमच्या ह्या सगळ्या वेण्यांमध्ये अडकवून सुंदर अशी हेअरस्टाईल अजून क्रिएट करू शकता. पण मी आज गजरा वापरणार आहे कारण माझी साडी अगदी काठपदरची वगैरे आहे. तर आता हा लुक झाल्यानंतर आता आपण ह्याच्यावर गजरा करूया. तर अशी ही 5 मिनिटात आपली हेअरस्टाईल झालेली आहे. आणि हो, या मेकअप लुकची सुद्धा व्हिडिओ लवकरात लवकर येईल. हेअरस्टाईल कसं वाटलं मला नक्की सांगा. तुमचे काहीही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये विचारा, मी सगळ्यांची उत्तरं द्यायचा प्रयत्न करेन. आणि भेटूया आपल्या पुढल्या ब्लॉगमध्ये. स्वतःची काळजी घ्या. बाय बाय. तर हा आहे, ते बंद झालं का? कशी दिसते? हे आहे, रेडी आहे? हां रेडी. ए त्या लुकवर करूयात का? साडी नेसून करूयात का? हे बोलूयात कारण हा मेकअप. तर मागच्या पार्टमध्ये आपण पाहिलेलं की कसा मेकअप लुक, हा वाला मेकअप लुक कसा तयार कर. हा लुक, हा मेकअप आणि हेअरस्टाईल तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा.